अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचाराची तोफ आज थंडावणार आहे। संपूर्ण प्रचारासंदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार सुजय विखे आहेत। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। महाविकास आघाडीकडून कुठेतरी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा प्रचार रंगवण्यात आला। आपण विकासाचा मुद्दा असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासंदर्भातले मुद्दे असतील ते घेतलेले आहेत। कसं एकूण या सर्व प्रचाराकडे बघता? मला असं वाटतं की 45 दिवसाचा प्रचार पहिल्यांदाच अहिल्यानगरच्या जनतेला पाहायला मिळाला। सहसा निवडणुकीत 13 दिवसात प्रक्रिया असते, पण आज 45 दिवस होऊन गेलेत। पण एक चांगला अनुभव राहिला। कामं सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचायला मला वेळ मिळाला आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की ज्या पद्धतीचं हा प्रवास 45 दिवसाचा मी स्वतः व्यक्तिगत अनुभवला, माझ्या परिवाराने अनुभवलेला आहे। आदरणीय प्रधानमंत्र्यांचे कामं सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचलेले, त्यांच्या असलेल्या प्रधानमंत्र्यांबाबतीच्या भावना, त्यामुळे मला येत्या 4 जूनला निकालामध्ये स्पष्ट बहुमत NDAला आणि अहिल्यानगरचा खासदार भारतीय जनता पार्टीचा होणार हे विश्वास मला निर्माण झालेला आहे। नेहमीप्रमाणेच विखे कुटुंबाच्या विरोधातील जोडे आहे ते सगळे एकवटल्याचं एकंदरीत त्या निमित्तानं पाहायला मिळालं। दुसरीकडे यावेळीचे प्रचार जो आहे तर तो देखील कुठेतरी खालच्या लेवलला जाताना दिसला। अनेक वेळेला वाद झाले, आरोप प्रत्यारोप झाले। कसं बघता या प्रचाराकडे? नाही, दुर्भाग्यपूर्ण आहे की 45 दिवसामध्ये एकदाही विकासाच्या मुद्द्यावर समोरच्या पक्षाकडून किंवा कुठल्याही उमेदवाराकडून प्रचार झालाच नाही। आणि मग आता या अहिल्यानगरच्या जनतेने ठरवलेलं आहे की जो विकासाचा मुद्दा मांडेल त्यालाच आम्ही बरोबर मतदान टाकणार आहोत। जो विकास झाला तो विकास जनतेने पाहिलाय आणि शेवटी मतदानातून एकदा जनतेने उत्तर दिलं तर या पुढच्या गोष्टी भविष्यामध्ये निवडणुकीमध्ये लोकांना हे संदेश मतदारांच्या माध्यमातून जाणं आवश्यक आहे की आम्हाला हे तुमचे भाषणं किंबहुना खालच्या पातळीची टीका किंवा हे जे वर्षानुवर्ष चालत आलेल्या भाषणांचे मुद्दे असतील, यापेक्षा तुम्ही काय केलेलं आहे यावर जेव्हा तुम्ही मतं मागाल तरच त्यापुढे तुम्ही निवडून याल। हा संदेश येत्या 13 मेला आणि 4 जूनला जेव्हा ते कळेल, हा संदेश एकदम योग्य पद्धतीने पोहोचलेला राहील। उन्हाचा पारा होता, प्रचार करताना किती आव्हानात्मक वाटलेलं होतं, कारण 45 दिवस प्रचार करायचा। नाही, खरं तर ऊन प्रचंड वाढलं, पण कार्यकर्त्यांना पण मी खरं मानलं पाहिजे, सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते उन्हामध्ये प्रचार फेऱ्या काढत होते आणि सगळ्यांनी इतकं चांगलं काम केलं, इतका चांगला समन्वय महायुतीचा मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कुठं झाला नसेल जेवढाही अहिल्यानगरमध्ये झाला। प्रत्येक पक्षाच्या नेत्याला मान सन्मानाने आणि प्रत्येक कार्यकर्त्याला मान सन्मानाने आम्ही वागवलं आणि त्याचाच परिणाम आहे की एक कोर टीम आमची डेव्हलप झाली। आणि आज प्रचाराच्या सांगताच्या निमित्ताने मी कालही अनेक ठिकाणी आभार मानलेत आणि आजही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की आज हे तुमचे सगळ्यांचे प्रयत्न आहेत की हा प्रचार आपण 45 दिवस सस्टेन करू शकू। आज नितीन गडकरी साहेबांची सभा होते आहे, शेवटचा दिवस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं रस्त्याचे कामं जे आहेत ज्याच्यावरती आपण देखील तो मुद्दा लावून धरलेला होता, त्यांचीच आज सभा होते ज्यांच्यामुळे ते सर्व रस्ते जे आहेत त्यांच्या माध्यमातून झाले। नाही, ज्या विकासाचं मी जनतेपुढे भाषण करतो, ज्यांच्यामुळं ते मी करू शकलो किंवा ज्यांच्यामुळं मला भाषणाला आज बोलायला संधी मिळाली, त्यांनाच आम्ही सांगता सभेला बोलवलं। गडकरी साहेबांची विश्वासार्हता फार वेगळी आहे आणि विशेषतः श्रीगोंदा तालुक्याच्या नागरिकांना फार वेगळं आकर्षण गडकरी साहेबांचं, कारण की सगळ्यात जास्त रस्ते त्या कालावधीमध्ये गडकरी साहेबांनी त्या परिसरामध्ये केले आणि म्हणून आम्ही ते ठरवलं होतं। माननीय गडकरी साहेबांनी वेळ दिली आणि मला विश्वास आहे की सभेनंतर अजून मताधिक्य मिळण्यामध्ये आम्हाला यश मिळेल। किती विश्वास वाटतो या निवडणुकीमध्ये विजयाचा? 100%। हे होते महायुतीचे उमेदवार सुजय विखे। कॅमेरा पर्सन प्रसाद शिंदेसह सुनील बुंगळ, ABP माझा, अहमदनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।